नमस्कार. संतुलित जीवन आनंदी जीवन या मालिका आपली चालू आहे आणि त्यातला हा 8वा व्हिडिओ आहे. आज आपण एका गोष्टीवर विचार करणार आहे की जुने आणि नव्याचं संतुलन. हे जुन्या आणि नव्याचं संतुलन महत्त्वाचं आहे का आनंदी जीवनासाठी? अगदी नक्कीच आहे. एका गावामध्ये एक साधू महाराज प्रवचन करण्यासाठी येत असतात आणि जेव्हा ते देवळात प्रवचनाला उभे राहतात त्यावेळेला एक कुत्रा तिथे येऊन त्रास द्यायला लागतो. हे 2-3दा होतं. तो भुंकायला लागतो. मग शेवटी गावकरी ठरवतात की जोपर्यंत हे प्रवचन होत नाही तोपर्यंत त्या कुत्र्याला एका खांबाला बांधून ठेवायचं. मग तसं ते करायला लागतात. मग ते पुढच्या प्रवचनापासून खरंच प्रवचन व्यवस्थित चालायला लागतं. कुत्रा एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी बांधून ठेवतात. हे छान चाललेलं असतं. नंतर ते साधू महाराज मरण पावतात. तर त्याच्यानंतर जे त्यांचे कोणीतरी शिष्य असतील ते प्रवचनाला लागतात. बरीच वर्षे जातात आणि मग गावामध्ये अशी एक प्रथा पडती की प्रवचन सुरू होण्याच्या आधी कुठला तरी कुत्रा आणून तिथं बांधून ठेवायचा. त्याला अर्थ कोणालाच माहीत नसतो की कुत्रा का बांधून ठेवायचा. मग अगदी सापडून कुत्रा गावात कुठनं जिथनं मिळेल तिथं आणायचं आणि बांधायचं. आणि मग एकदा असं होतं की खूप फिरूनसुद्धा कुत्राच मिळत नाही. तर मग कुत्रा बांधलेला नाही तर मग प्रवचन होणार कसं? म्हणून प्रवचनच होत नाही. म्हणजे आपल्याकडचे काही जुन्या ज्या रूढी आहेत, प्रथा आहेत, त्या अशा प्रकारच्या झालेत. कुणालाच माहीत नाही का करतोय. अशा गोष्टी आपण खरं म्हणजे टाकून द्यायला हरकत नाही. पण हे करताना काळजीही घ्यायची आपल्याला की आपली बरेचदा समज कमी असते. आपल्याला तर रूढींमागचा अर्थ माहीत नसतो. मग अशा वेळेला आपले जे महापुरुष आहेत, जे आपले ग्रंथ आहेत, त्यामध्ये याबद्दल काय म्हणलं आहे याचा रेफरन्स घेऊन आपण त्याच्यावरती काम निश्चित करू शकतो. एक अशी टून निघाली आहे की जुनं ते सगळं खराब, ते टाकून देण्यालायकच. हे सुद्धा चुकीचं आहे. कारण जुन्या कित्येक गोष्टी चांगल्या पण आहेत. एका घरामध्ये नवीन मुलगा जो असतो तो नवीन विचारांचा असतो आणि वडील गेल्यानंतर आई फक्त राहिली असते. मग घरातलं सगळं जुनं सामान तो काढायला सुरुवात करतो. जुनं फर्निचर आहे ते. तर आई ती म्हणते ठीक आहे, नवीन विचारानुसार चाललंय, चालू द्या. पण तो मुलगा एक पेटी असती आपलं ट्रंकसारखी, ती बाहेर टाकून द्यायचा विचार करतो. त्यावेळेला मात्र आई म्हणते की हे टाकून देऊ नको रे बाळा, हे वडिलांचं आठवण आहे माझी. पण तरी तो ऐकत नाही. तो म्हणतो आठवणी फालतू असतं, हे टाकून देतो मी. आई सांगायचा काहीतरी प्रयत्न करते पण तो काय ऐकत नाही. तो ते ट्रंक फेकून देतो, स्क्रॅपमध्ये विकून टाकतो, भंगारामध्ये. बरेच दिवस जातात आणि मग गावाकडच्या जमिनीचा एक विषय असा येतो की जिथं तलाठी त्या मुलाला म्हणतो की या जमिनीचे ओरिजिनल कागदपत्र लागतील. त्यावेळेला हा आईला विचारतो की आई ते कागदपत्र कुठे मिळतील? आई म्हणते बाळा ते ट्रंकेतच होते आणि मी तुला तेच सांगत होतो की ते टाकू नकोस, पण तू टाकून दिलीस. म्हणजे आपलंसुद्धा असं बऱ्याचदा होतं की आपल्या ग्रंथातले, आपल्या धर्मातले ज्या जुन्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप कामाला येऊ शकतात, आपलं ते भांडार आहे ते आपण टाकून देतो. त्यामुळे तसं न करता जी जुनी अगदी बेसिक ज्याला आपण म्हणतो फंडामेंटल प्रिन्सिपल्स, जे सिद्धांत आहेत, ब्रह्मवाक्य आहेत, ती टाकून देऊ नयेत. भगवद्गीतेत काय सांगितलं आहे, ज्ञानेश्वरीत काय सांगितलं आहे, गाथेत काय सांगितलं आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कालातीत आहेत, या बदलण्यासारख्या नाही आहेत. त्या तशाच राहणार आहेत. कित्येक वर्ष जाऊ देत की ते आपण राहू न राहू, त्या तशाच राहणार आहेत. हां, त्या गोष्टी करताना जी साधनं असतील ती साधनं कदाचित बदलतील. आपण सुद्धा आता ही टेक्नॉलॉजी वापरतो आहे. नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात काही गैर नाही. चांगल्या कामासाठी नेट वापरलं, गाडी वापरली, मॉडर्न टेक्निक्स वापरले, ॲप्स वापरले, तर त्यामध्ये चुकीचं काही नाही. पण प्रश्न असा की उद्देश काय आपला? जुन्या गोष्टींचे विचार, जुने प्रिन्सिपल, सिद्धांत आणि नवीन टेक्निक्स, म्हणजे साध्य जे आहे ते जुनं आणि साधनं जे आहेत ते नवीन, हे जर आपण करू शकलो तर आपण या जुन्या आणि नवीनचं छान संतुलन साधू शकतो. नवीन आणि जुन्या पिढ्यांमध्ये सुद्धा हेच होतं. सगळं जुनं वाईट नसतं. घरात जुने लोक पण लागतात, नवीन विचार पण लागतात आणि या दोन्हीचं संतुलन जेव्हा होतं, घरामध्ये असो किंवा कुठल्याही कंपनीमध्ये असो, तर तेव्हा तिथं आनंद पसरतो. त्यामुळे आपल्याला हे शिकणं आवश्यक आहे की सगळं जुनं वाईट नसतं, सगळं नवीन चांगलं नसतं. त्यामुळे आपल्याला आपला विवेक वापरून
प्रत्येक गोष्ट पारखून घेऊन जुनं काय ठेवायचं, नवीन काय घ्यायचं, कसला स्वीकार करायचा, हेच आपण आयुष्यात करू शकलो तर आपलं जीवन खूप आनंदी होऊ शकतं. आपण हा जो व्हिडिओ आहे हा जर आपल्याला आवडत असतील, अशी व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा. सबस्क्रिप्शन बरेच लोक बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत, तर सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.